महिला भगिनी तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. आज खरं तर उद्या महिला दिन आहे, पण उद्याच्या महिला दिनाचं औचित्य साधून आज या ठिकाणी साप्ताहिक नवदर्पण यांनी जो महिला शक्ती सन्मान सोहळा 2026 मध्ये जो सुरुवात केलेला आहे, तर खऱ्या अर्थानं मी म्हणेन की मला तो पुरस्कार मिळाल्यानंतर एक कौतुकाची थाप पाठीवर देण्याची जी यांची भावना आहे किंवा महिलांनी कुठून तरी पुढे जावं, जर आपल्याला प्रेरणा दिली, आदर दिला, तर महिला काय करू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या राष्ट्रपती मुर्मू. अगदी उच्च पदावर असून सुद्धा अतिशय साधी राहणी पण उच्च विचारसरणी या हेतून त्या जशा समाजात वावरतात, त्याचप्रमाणे सर्व महिला भगिनींनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही तशा प्रकारे राहावं. आणि या खरं तर कार्यक्रमातून एक घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जी महिलांच्या पाठीवर कौतुकाची जी थाप मिळालेली आहे ती खरं तर एक प्रेरणादायी आहे. कारण महिला दिन हा सर्वत्र साजरा होतो, पण मी एक प्राथमिक शिक्षण क्षेत्रात असल्यामुळं बऱ्याच इथं शिक्षण क्षेत्रातील बऱ्याच माझ्या बरोबरच्या भगिनींचा सुद्धा इथं सन्मान करण्यात आला. भावी पिढी घडवण्याचं काम करणारे आम्ही लोक, पण खरं तर जी प्रेरणा किंवा जो इथं दिलेला जो मान आहे तो अगदी फेटा बांधण्यापासून ते पुरस्कार देण्यापर्यंतची सर्व यंत्रणा इतकी सुंदर प्रकारे त्यांनी छान केली. त्याबद्दल मी सर्व इथं असणाऱ्या आयोजकांचं हा कार्यक्रम छान व्हावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचं आभार मानते. धन्यवाद.